आज करतोय फिश फ्राय आणि त्यानंतर तव्यावरचा हा सुका जवळा आहे आणि मसूर डाळ. याआधी मसूर डाळ दाखवलेली, पण त्याच्यामध्ये मी भाज्यांचा वापर केलेला आणि ह्या मसूर डाळीमध्ये मी बटाट्याचा वापर करणार आहे. हा सुका जवळा आहे तो तव्यावरती थोडा वेळ फक्त भाजून घ्यायचा आहे. थोडा वेळ म्हणजे थोडं त्यामध्ये कुरकुरीतपणा येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हा भाजून झालाय तो मी आता वेगळा काढून घेते. त्याच तव्यामध्ये थोडंसं फोडणीसाठी तेल घ्यायचं. त्यात बारीक चिरलेले लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि छान असं तेलामध्ये तो फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाला की आपला घरगुती मसाला घालायचा, हळद, गरम मसाला हे सगळे मसाले घातल्यानंतर जो आपण भाजून घेतलेला जवळा आहे तो घालायचा. तो त्या मसाल्यामध्ये थोडा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मीठ घालायचं. थोडंसं चिंचेचं पाणी तेही मिक्स करते त्या जवळ्यामध्ये. त्यामुळे काय होतं मस्त अशी टेस्ट येते त्याला. त्या चिंचेच्या पाण्यामध्ये सगळा जवळा असा थोडा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर ओलं खोबरं घालायचं. तेही चांगलं त्याच्यामध्ये 1-2 मिनिटं हा जवळा परतून घ्यायचा. त्यानंतर खाण्यासाठी हा जवळा तयार होतो. वरून कोथिंबीर घालायची. जवळा झाला, पातळ काहीतरी आपल्याला खायला हवंच, तर मग आपण आज करतोय मसूर डाळ. मसूर डाळ स्वच्छ धुतली, तेल घेतलं, जिरं घेतलं, मोहरी, त्यानंतर हिंग टाकलं, कांदा थोडासा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता. तेलामध्ये सगळं असं नेहमीची फोडणी आपली तयार करायची. त्यामध्ये धुतलेली मसूर डाळ घालायची, बटाटा घालायचा. आजच्या मसूर डाळमध्ये मी बटाट्याचा वापर करते. त्यानंतर हळद, आपला घरगुती मसाला घालायचा, गरम मसाला घालायचा, पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि थोडंसं मीठ घालून ही डाळ नेहमीप्रमाणे शिजू द्यायची. डाळ तयार झाल्यानंतर मसुरीची डाळ कशी लागते हे सांगायची काही गरजच नाही. प्रत्येकाने चाखलेली आहे आणि ही डाळ छानच लागते. ती कशीही बनवा. पटकन अशी फिश फ्राय पण करूयात. ही कापटा फिश आहे, तर ते मी स्वच्छ धुतली. ते तळायची आहे म्हणून त्याला मी चीर पाडून घेतली. ह्या वाटीमध्ये मी कोकमचं पाणी घेतलंय. 1-2 चमचे होईल मला वाटतं. त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घालायची. आपला लाल मसाला घालायचा, हळद आणि मीठ घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही पेस्ट त्या तुकड्यांना आपल्या लावून घ्यायची. त्यानंतर हे सगळे तुकड्यांना मी लावून घेतली. त्यानंतर तांदळाचं पीठ आपलं घ्यायचं. त्यामध्ये हे सगळे तुकडे घोळवून घ्यायचे आणि तव्यावरती फ्राय करून घ्यायचे. हा एक-एक तुकडा मी त्या तेलामध्ये फ्राय करते. सगळे मी तुकडे फ्राय केलेत. आता मी एका साईडने ते फ्राय झाले. ते आता दुसऱ्या साईडने मी पलटून घेते आणि ही फिश फ्राय आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आज आपल्या जेवणात असणार आहे फिश फ्राय. सुका जवळा जो थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला. वेगळ्या पद्धतीने म्हणजे किसलेलं खोबरं वगैरे त्यामध्ये वापरलंय. डाळ एकच असली तरी त्यामध्ये भाज्या टाकल्यावर त्याची चव वेगळी लागते. बटाटा टाकला की त्याची चव वेगळी लागते. त्यामुळे जेवढं शक्य तेवढं जेवणामध्ये डाळीचं प्रमाण वाढवायचं.